नमस्कार। आज आम्ही दर्शन घेणार आहोत महडच्या वरद विनायकाचं। रायगड जिल्ह्यातल्या डोंगरांच्या कुशीत वसलेलं गाव महड। महडला पूर्वी म्हणे भद्रक किंवा मढकही म्हणत असत। चलताय ना मग आमच्यासोबत वरद विनायकाच्या दर्शनाला। श्री वरदविनायक मंदिर खोपोलीपासून 20 किलोमीटर अंतरावर, मुंबईपासून 63 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे। रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे। श्री वरदविनायकाचा अवतार फार प्राचीन आहे। इंद्र व ऋषीपत्नी मुकुंदा यांच्यापासून गुचमद ऋषींचा जन्म झाला। या ऋषींना अनौरस पुत्र म्हणून हिणवलं गेलं आणि त्या दुःखातच तू बोरीचं झाड होशील असा शाप त्यांनी मातेला दिला। मात्र मातेला शाप दिल्याचं प्रायश्चित्त म्हणून गुचमद ऋषींनी मोठी तपश्चर्या केली। त्यांनी पुष्पक नावाच्या अरण्यात तप केलं। तेव्हा त्यांना गजानन प्रसन्न झाले आणि श्री गजाननाच्या वरदानाने त्यांना ब्राह्मणत्व मिळालं। वेदवेत्या ऋषींमध्ये त्यांना मानाचं स्थान दिलं। गणानां त्वाम गणपती या मंत्राचं द्रष्टेपण दिलं आणि गणपती स्मरणाबरोबर गुचमद ऋषींचं स्मरण करावं असा नियम केला। केवळ शंकर ज्याला जिंकू शकेल असा पुत्र त्याला होईल असा आशीर्वाद दिला। ज्या वनात त्यांनी तप केलं त्या वनाला श्री गजाननाचं पवित्र स्थान म्हणून मान्यता प्राप्त झाली। चारही युगांसाठी ते स्थान पुष्पक, मणिपूर, मानक आणि भद्रक या नावांनी क्रमाने ओळखलं जाईल असं सांगितलं। हा वरदविनायक भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो। महड इथल्या मंदिराची कथा अशी आहे, 1727 मध्ये वरदविनायकाचं मंदिर प्रथम बांधण्यात आलं। त्यासाठी सुभेदार रामजी महादेव बिवचकर यांनी पुढाकार घेतला आणि महड हे गाव देवस्थानासाठी लावून दिलं। या मंदिराला शाहू महाराज आणि पेशवे यांनी सनद दिली होती। श्री वरदविनायकाचं मंदिर साधं आणि कौलारू असून 25 फुटी घुमट आहे आणि त्याला सोनेरी कळस आहे। कळसावर नागाची नक्षी आहे। वरदविनायकाच्या मंदिराचा सभामंडप लांब आणि रुंद आहे। सभामंडप 15 फूट उंच आणि 8 फूट रुंद आहे। सभा मंडपातून गाभाऱ्यात प्रवेश करताना रिद्धी सिद्धीच्या मूर्ती दृष्टीस पडतात। समोरची दगडी सिंहासन महिरप नक्षीदार आहे। मूर्ती पूर्वाभिमुख आहे। दगडी महिरपी सिंहासनावर डाव्या सोंडेची दगडी मूर्ती आहे। सिंहासनावर 2 हत्ती आणि मध्ये देवी आहे। वरदविनायकाची मूर्ती संपूर्ण शेंदूर चर्चित आहे। ही मिटलेल्या डोळ्यांची मूर्ती आहे। दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटवा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव
मंदिराचा जीर्णोद्धार जरी झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन आहे आणि तोही हेमाडपंथी पद्धतीने बांधलेला. मंदिराच्या उत्तरेकडे गोमुख आहे. या गोमुखातून तीर्थप्राशन केलं जातं. इसवी सन पूर्व 1892 पासून मंदिरातील नंदादीप अखंडपणे तेवतोय. हे देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक, उद्धार कराया. आबाळाची छाया तुझी, समिंदराची माया. मोरया 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 मोरया. देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया. तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक, उद्धार कराया. आबाळाची छाया तुझी, समिंदराची माया. मोरया 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 मोरया. ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी, झाड येई पाना संग फूल तू सुगंधी. भगताचा पाठीराखा, गरिबाचा वाली. माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली. देवा दिली हाक, उद्धार कराया. आबाळाची छाया तुझी, समिंदराची माया. मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मोरया, मोरया मोरया, मोरया मोरया. मोरया मोरया. मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. गणपती बाप्पा आता मला इथे एक गणपतीची सेवा करायची आहे. मी म्हणतो ओके. तुझ विण विनवू कुणा गणराया. तुझ विण विनवू कुणा गणराया. तुझ विण विनवू कुणा. तूच कृपाळा दैवत माझे. तूच कृपाळा दैवत माझे. ये भवताराया देवा. तुझ विण विनवू कुणा गणराया. तुझ विण विनवू कुणा गणराया. तुझ विण विनवू कुणा. ज्ञान द्यावया धावनंता. ज्ञान द्यावया धावनंता. गजवदना मोरया. ज्ञान द्यावया धावनंता. गजवदना मोरया.
शुक्लांबर तू पतित पावना, शुक्लांबर तू पतित पावना, गौरीचा तनया गणराया, गौरीचा तनया गणराया, तुझ विणविनवू पुणा गणराया, तुझ विणविनवू पुणा गणराया, तुझ विणविनवू पुणा. मस्त. निघूया. हो. मंदिराच्या आवारात विठ्ठल रुक्माईचंही मंदिर आहे. इथे सुद्धा भाविक मनोभावे पूजा करतात. या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरा शेजारीच एक मोठी घंटा बांधली आहे. मस्त आहे ना तळ. खरंच. तुला याची गोष्ट माहिती आहे? एक गणेश भक्त होते आणि त्यांना स्वप्नात असं दिसलं की याच तळ्यात एक गणेश मूर्ती आहे आणि म्हणून त्यांनी सकाळी उठून ही सगळी बघितलं की इथे गणेश मूर्ती आहे का, आणि खरंच त्यांना इथे एक गणेश मूर्ती दिसली आणि म्हणून तीच मूर्ती त्यांनी आतमध्ये प्रतिष्ठापना केली त्या मूर्तीची, आणि जी आतमध्ये मूर्ती आहे ती इथे तळ्यात सापडलेलीच आहे. वा, मस्त ना. अरे एखादं गाणं सुचतंय? हो. तळ आणि तिथली बदकं बघून. कुठलं? एका तळ्यात होती. खरं त्या गाण्याची सिच्युएशन वेगळी आहे, पण तरी असंच सुचतंय. म्हण ना. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले. पाण्यात पाहताना, पाण्यात पाहताना, चोरून या क्षणैक त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. निघूया. चला.